नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कसं सर्व मी मानव कोकणी मानव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप दिवसांनी स्वागत आहे. सो मित्रांनो, तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल नसेल पहिला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, नक्की पहा. तर त्या व्हिडिओच्या मी शेवटी सांगितलं होतं की जर जमलंच कदाचित तर मी जे शेतातील छोटे छोटे खेकडे असतात म्हणजेच क्रॅब असतात, क्रॅब म्हणजेच इंग्लिश वर्ड आहे, तर तेच पकडायला जाणार आहोत आज आम्ही. आणि हा जो वातावरण आहे म्हणजे पाऊस पडतो आहे बारीक बारीक, आणि ह्याच वातावरणात ती छोटी छोटी खेकडे बाहेर पडत असतात आणि तसं पकडायचं काम आम्ही करत असतो. आणि ते पकडून आम्ही काय करणार ते मी खाली विचारेन. मला काय उपयोगाचे नाही आहेत ते, तर कोण गर्दी वगैरे लावत असेल ते मोठी मोठी खेकडी पकडतात, जी नदीतली वगैरे असतात, मोठी मोठी खेकडे रात्रीची पकडतात, त्यांच्यासाठी उपयोगी असतात ते छोटी खेकडी. कारण का त्यांनाच खाण्यासाठी जी मोठी खेकडी येतात आणि ते गर्द्यामध्ये अडकून जातात आणि ते आपल्याला मिळतात मोठी मोठी. तर आजचा तसाच प्लॅन आहे काहीतरी थोडक्यात. तर आता मी खाली जातो आहे, खाली अंकितदा भेटेल आणि बघूया अजून कोण भेटतं आहे का. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बंद राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. चला जाऊया आपण. फायनली मित्रांनो, आपण निघालो आहोत आपल्या मिशनवरती. आपला मिशन आहे की आपण खेकडी पकडणार आहोत. तर माझ्यासोबत दिवान आहे आणि पुढे पूर्ण गँग, ऋषभ, वरद, दुर्वेश आणि अंकितदा. तर आज 3 यूट्यूबवर खेकडी पकडायला जाणार आहेत. तर चला, आपली ही वाट तुम्हाला माहितीच असेल. आपण मागच्या वेळेस शेतावरती गेलेलो नांगरणीसाठी, फोड नांगरणीसाठी. तर त्याच वाटेने आपण जात आहोत आणि त्याच ठिकाणी आपण बघणार आहोत की आपल्याला किती खेकडी भेटतील. आणि खेकडींचं मला नाही माहिती काय करणार, पण पहिला आपण मेडेशेतात जाऊया, त्यानंतर मग आपण तिकडे जाऊया. आपण नांगरणीला गेलो तेव्हा. तर चला, वेळ न घालवता. मोठा होईल तर त्यावेळेला पण आपण व्हिडिओ करणारच आहे. आणि आता सध्या आपण इथूनच जायचं आहे. कुठे जायचं आहे? कुठल्या शेतात? आशाच्या शेतात जायचा, बाळूच्या कुठे जायचा. पण मानव करा ना. तर सध्या मानव पण आपली बघू शकता. मानव जरा हळूहळू गेला, पाऊस पडला ना जास्त, वेळात गेलेले की जावर बाय दिखा दो आपला कमा हा फक्त शायनिंग मारतात, त्यांना पकडतात नाही, त्यांना नाही पकडतायत माहिती आहे. तो हा बिलात काठी घाललेला आता. तर बघूया आता. तू कॅमेरावर लक्षात ठेव. अरे ते बघते काय करत. अरे तू अर्धा घेतोस मध्ये, मला समजतं. रेडी नको बनवू, दाखवू तुला आता. चालू कर ऋषभ, चालू कर. हां, चालूच आहे. ठीक आहे. वरत वेट. अरे थांब. काठी बोलूया आपण जरा. काय करताय? आपण इथे खाली आलेलो भातामध्ये. इकडे बघा, हे सर्व भात आहेत. आणि आम्ही जसं जवळ जातो ना खेकड्यांच्या, तर लगेच आतमध्ये जातात, कारण का ते बिळावरतीच आहेत. आणि जर ह्याच्याहून जोरात पाऊस पडला, म्हणजे जरा आता कसं बारीक बारीक पाऊस आहे ना, तर ह्याच्याहून जरा जास्त जोरात पडला ना की ते बाहेर येतील एकदम बिळाचे. मग आपण इझिली जाऊन पकडू शकतो. पण आता बघूया, इथं सर्वजण आलेत पकडण्यासाठी, मी पण आलो. बघूया अजून भेटतात की आपल्याला. अजून एक पण भेटलं नाही आहे. असंच बिळा असतात ना, त्यांच्यामधून असतात.
कुठं इथून बघा इकडून इथून दिसत हा शेत नांगरलेला आहे ना त्या पलीकडचा जो शेत आहे ना दर असं कर हवा बाबा इकडे बघ ह्याच्यात बघ दिसतंय ते मला नाही वाटत हे खेकडे पकडून आणतील गडी जात आहे तुझा हात पकड बाबा कुठे गेली या अरे बाकीची गेली अरे पल्लवल्या या मानव तर मित्रांनो फायनली आपल्याला एक खेकडा भेटलेला आहे हा बघा आणि लय मोठा भेटलेला आपला बघा मी पकडला माहितीये मला माहितीच नव्हता लय मोठा भेटला बघा तर मित्रांनो आपण हा पहिला खेकडा पकडला आहे मादी आहे आणि हिच्या पोटात बघताय खूप सारे छोटे छोटे पिल्लं आहेत खेकड्यांचे आणि टेन्शन नका करू आपण यांना सोडणार पण आहोत इथेच पिल्लात अंकितदा सोडायची ना रिटर्न पिल्ल पण येतात मध्ये तू मानव पकडतो बोल असू दे तर बघा मानवनी खेकडा पकडला नाही पण त्याच्यात खूप अशी पिल्लं आहेत त्यामुळे आता आम्ही सोडून देतो त्याला जरा फक्त तुम्हाला असं दाखवण्यासाठी पकडलेलं आता बिळात मानव सोडून देणार आहे सोड मानव पिल्ला नको सोडल कुठं सोडूया ह्या बिळात सोड मोठा मोठ्या का इथं सोडूया पण खेकडा अक्षा आता काळे पण असतात परत सोड द्या आपण याला फायनली काळा होता मग अशी खेकडा बघा इथे हा बिल्ला तर सोड द्या बा ते दाखव ये थांब. हा बघा आपण या बेळा सोड द्या याला मानव भाईने रिलीज केलेला आहे आता ते जा. जाणार ओके ओके ठीक आहे आपण फायनली सोडलेला आपण त्याला गेला आहे आतमध्ये तो बोल तर चला अजून बघूया आपल्याला भेटले तर खेकडे भेटला आता बघू इथं अजून भेटले ना खेकडे तर आपण पकडूया नेहमी बघूया हा पण ते पिल्लं रिलीज करायला आले असता ते पाऊस पडला ना ती पिल्लं सोडायला बाहेर पडतात हो आणि त्यांना आता तो ओपन केला ए, हा असा काय दाखव मला नाही याला नाही आहेत पिल्ला लांगडा नाही त्याला बाबा याला पिल्ला नाही आहेत येल्लो हा बघा अजून एक पकडलाय पण याचा एक आंगडा नाही आहे एकच आहे बघा एक पाय तसं वरनी खाल्लं का रात्री तूच खाल्लास काल आम्ही काय त्यांना कुठे नेत नाही कारण की हा बघा परत सोडते आपण यांना खात त्यांना चल गेला बंद कर चला बंद कर आता नेक्स्ट बघूया कुठे भेटतो आपल्याला काय म्हणजे आपण तर ती बांधाला खेकडी आहेत ना आता ती पकडायला गेलं तर त्या भेटणार नाही कारण की ते लगेच आत जाणार आपला आवाज येतो चपलीचा तर त्यामुळे आता तिथे काय जात नाही आपला धुरंदर मित्रांनो आपण फायनली जिथे आपण नांगरणीसाठी आलेलो फोड नांगरणीसाठी तिथे फायनली आलो आहे आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले आपण खेकडे पकडले ते आणि त्याचबरोबर आत्ता पण पकडले ते दाखवले हा इकडे किती भेटतील ते मला माहिती नाही पण पकडण्याचा ट्राय करू आपण तर चला बघा इथे मी आलो आहे ह्या साईड त्या मग तिकडे गेलेलो तिकडे त्या साईडला गडग्याला तुम्ही बघितले असेल खूप सारे खेकडे आहेत त्याचबरोबर इकडे पण आहेत तुम्हाला झूम करून दाखवतो पण ते कसं माहिती आहे का पाऊस कमी आहे ना म्हणून ते बिळावरतीच आहेत आणि लगेच आतमध्ये जातात काय काय असतात ते भेटतात आपल्याला मग असे जसं बघितलं असे तर ह्या साईडला पण होते असं मी इकडे आलो तसं ते आतमध्ये लगेच गेलेत तर त्या बांधावरती बघू शकता तुम्ही खूप सारे आहेत खेकडे मी झूम करून दाखवतो मला हे बघा इथे खेकडे आहेत खूप सारे खेकडे आहेत पण ते नंतरला आपण जसं जवळ जातो त्यांच्या तसं ते लगेच आतमध्ये जातात पण बघूया आपल्याला किती भेटतात तरी पण आपण ट्राय करायचं आहे ओके बघूया झूम करून दाखव किती मोठे वेट लावतो तू वेट लाव रे पोरे पोऱ्या ठेवू लाव तू वेट लाव जाव काय लगेच हळूहळू जा. जेवढी दिसतील तेवढी दिसतील पाच दिवसात किती एकदम जा. इकडनं जायचं कोपऱ्या ऑलरेडी बघा तुम्हाला दिसत आवाज नंतर देतो. बोलू
तर मित्रांनो फायनली पाऊस आला आहे आणि आम्ही त्याची प्रतीक्षा देखील करत होतो, कारण का ना आम्ही जिथे जात होतो ना म्हणजे खेकडी पकडायला, तर खेकडे लगेच आतमध्ये जायचे आम्हाला बघून. का म्हणतो का, कारण का पाऊस असल्यावरती ते खेकडे म्हणजे बिळाच्या बाहेर येतात, बहुतेक ते बाहेर येतात आणि एकाच जागेवर थांबतात. पाऊस नसल्यावर ते लगेच आतमध्ये जातात बघून. माणसानं वगैरे कोणी बघितलं ना हालचाल झाली तर लगेच आतमध्ये जातात ते. पण आता पाऊस सुरू झाला आहे, आय थिंक ते खेकडे वरती राहतील असे आपण बघूया. आणि आम्ही एक माणूस देखील बोलवला आहे, एक्सपर्ट आहे खेकडे पकडण्यासाठी. तर बघूया किती पकडतो तो खेकडे. मित्रांनो फायनली आपण खूप वेळानंतर एक छोटा खेकडा पकडला आहे बघा. साईजला खूप छोटा आहे पण फायनली खूप वेळाने पकडला आहे, मीच पकडला आता. तर ह्याला टेन्शन नका करू, आपण ह्याला पण रिलीज करणार आहोत. आणि पाऊस जरा सुरू झाला आहे आणि बघूया आता सोडूया ह्याला आपण. आता ह्या बिलातच सोडूया बघा, ते बिल आहे ह्या बिलातच सोडूया. देखा येस या तिकडे सोड तिकडं म्हणजे ओके इथं सोडू. तर बघू शकता मानव आता रिलीज करतात खेकड्याला. रिलीज केली नाही बघा, रिलीज झाला तो पळतो आता. जाते बघा आता बिळात गेला. खेकडा एकदम ऍक्टिव्ह होता. तर मानवबाई सध्या फक्त चिंटकच पकडतात. अजून ते काय एकदम मोठे शिकारी झाले नाही आहेत, पण पकडलेत ना, पण पकडलेत. पकडलं नाही ते महत्त्वाचं आहे. आणि बाकीची मंडळी तिकडे आहेत आणि तिकडे तर चला बघूया आता अजून किती भेटत आहेत. आपण थोडा वेळ थांबणार आहोत, जोपर्यंत पाऊस नाही जात तोपर्यंत तरी थांबणार आपण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला बघूया आपण किती भेटत आहेत आपल्याला. आणि पाऊस पण आला आहे, मजा पण येते थोडी. चला बघूया अजून किती भेटत आहेत. खूप मजा येते पकडताना, काय माहीत कधी भेटतील आता पकडायला. आता मी जाईन थोड्या म्हणजे उद्या डायरेक्ट दापोलीमध्ये, मग तिकडनं सुट्टी भेटल्यावरच आपल्याला येता येईल. तर चला बघूया आता काय काय कुठे म्हणजे भेटत आहेत की नाही आपल्याला, कसं शूट करतात. आता पकडताना तर दाखवू नाही शकत कारण का मी एकटाच आहे, भरपूर आहेत लोक. पण ठीक आहे आपण एकटा मॅनेज करूया. पाऊस पण आला आहे जोरात, तर चला बघूया किती भेटतात आपल्याला. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला छोटा खेकडा भेटलेला आहे. बघूया, काळा खेकडा आहे, अक्षाधने पकडलेला आहे. बघूया आपण कसं आहे ते. वेट थांबा मला पण. तर मित्रांनो बघा हा पिल्लं पण आहे त्यामुळे अक्षाधने पकडला. ओके पिल्लं आहेत त्याला आणि तो सोडतोय आता. रिलीज केलेली आहे गड्यांना पण फायनली पाऊस आला आहे, जोरदार पाऊस आला आहे. आणि आय थिंक हा भाई जास्त वेळ पाऊस चालणार आहे. बघा इकडे सर्व मंडळ आहेत आपले आणि पाऊस जास्त वेळ चाललेला. आणि आपल्याला आता खेकडे भेटण्याचे चान्स खूप आहेत कारण का पाऊस आला आहे आणि हे खेकडे पावसावरच जास्त टिकतात. म्हणजे जास्त वेळ बाहेर येतात, बिळाच्या बाहेर येतात. तर चला भेटले तर मी तुम्हाला पुन्हा भेटतो. आता जरा शोधूया, अजून ग्राइंड करूया किती भेटतात आपल्याला खेकडे आणि कुठं भेटत आहेत आणि कोणते भेटत आहेत बघूया ना. चला बघूया लगेच. तर मित्रांनो फायनली पाऊस आला आहे आणि आम्ही आलो आहोत पुलावरती, थोरला बांधावरती आलो आहोत. आणि चला बघूया इथं पण बघूया, परत एकदा ट्राय करूया का भेटत आहेत काय. बघा सर्व आलेले आहेत. तर बघा आता बघा कसं वाटतंय एकदम पावसात भारी. आता खेकडी पण बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. आता मी तुम्हाला एक झूम करून दाखवतो खेकडी. हा बघा आतमध्ये गेला, तिथे एक आहे तो बघा, तुम्हाला दिसत असेल. तर चला आता बघूया तिथं खेकडी भेटतात की नाही, ही व्हिडिओमध्ये बनवून राहा शेवटपर्यंत. तर मित्रांनो आपण आता थोरला बांधावर आलो आहोत आणि इथं पण आपण जरा ट्राय केला आल्यावरती, पण काहीच भेटलं नाही. आता नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला समजेल की आपण आता कुठे जाणार आहोत. तर आजचा व्लॉग इथेच समाप्त करूया. आजचा व्हिडिओ म्हणजे आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर कोण नवीन आलं असेल आपल्या चॅनलवरती
तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ इथेच क्लोज करूया. चला बाय.